नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाचा बीजगणित भाग 1 या विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण बीजगणिताची 6 मार्च 2026 रोजी म्हणजे आजच झालेला जो काही पेपर आहे गणिताचा, तो आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत. हा पेपर सोडवल्यामुळे आपल्याला या पेपरमध्ये किती मार्क्स मिळतील ते कळणार आहे. त्याचबरोबर आपण कालच किंवा यापूर्वी मॅथ्सचे जे काही IMP क्वेश्चन्स आपल्या चॅनलवर दिलेले होते, तेच प्रश्न कशा पद्धतीने या प्रश्नपत्रिकेत आले ते सुद्धा आपण पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला लाईक करा आणि यासारखे भूमिती, सायन्स, इतिहास, भूगोल यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील किंवा झालेल्या पेपरची आन्सर शीट आपल्याला हवी असेल तर ती पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट ओपन करा. इयत्ता 10वी गणित भाग 1 काही महत्त्वपूर्ण सूचना बघा. प्रश्न पहिला, योग्य पर्याय निवडा. 4 गुणांसाठी आपल्याला प्रश्न पहिला चा अचूक पर्याय लिहायचा आहे. बघा पहिलं, जीवनावश्यक वस्तूंवरील वस्तू व सेवा कराचा दर 0% आहे. दुसरं, खालीलपैकी कोणते समीकरण वर्ग समीकरण नाही? ए भाग आपल्याला पर्याय बरोबर आहे. तिसरं, 4x अधिक 5y बरोबर 19चा आलेख काढण्यासाठी x बरोबर 1 असताना yची किंमत किती? 3. त्यानंतर चौथं, 3च्या पहिल्या 5 पटींची बेरीज ती आहे 45. ए पर्याय. दुसरं, खालील उपप्रश्न सोडवा 4 गुणांसाठी. पहिलं, एका वस्तूवरील CGST चा दर 9% असेल तर GSTचा दर किती? तो आहे 18%, डबलचा असतो तो. दुसरं, x व y ही चले एक सामायिक समीकरणासाठी तर x बरोबर किती? दिलेलं उदाहरण या पद्धतीने सोडवा. 4 गुणांसाठी ही 4 उदाहरणं आपल्याला सोडवायची होती. जर आपण अशाच पद्धतीने अचूकरित्या सोडवले असतील तर पहिल्या प्रश्नाला एला सुद्धा 4 पैकी 4 गुण द्यायचे आहेत आणि बीला सुद्धा 4 पैकी 4. 2 नाणी एकाच वेळी फेकणे या प्रयोगासाठी नमुना अवकाश यस लिहा. त्यानंतर वर्ग समीकरण लिहायचे आपल्याला. पुढचं प्रश्न दुसरा ए, खालीलपैकी कोणत्याही 2 कृती पूर्ण करा 4 गुणांसाठी. पहिलं, एक फासा टाकला असता वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे या घटनेची संभाव्यता काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. बघा त्याची उकल. NA बरोबर 3, PA बरोबर NC, N आणि कंसात S. PA बरोबर 3/6 या पद्धतीने उत्तर लिहायचं होतं. 3 गुणांसाठी उदाहरण आहे बघा हे. पुढचं, खाली दिलेल्या अंकगणिती श्रेणीवरून चौकटीत योग्य संख्या लिहा. T1 बरोबर 70 आणि T3 बरोबर 50. A बरोबर 70 आणि D बरोबर -10. पुढचं, आलेख काढण्यासाठी सारणी पूर्ण करायची आहे. x3 बरोबर -2, y 0 5, xy बरोबर 3 0 आणि -2
5. त्यानंतर बी, खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा 8 गुणांसाठी. 1. 2 नाणी एकाच वेळी फेकली असता कमीत कमी 1 छापा मिळण्याच्या घटनेची संभाव्यता काढा. ती आहे 3/4. एक सामायिक समीकरण सोडवायचं आहे. त्याची उकल आहे XY बरोबर 2, 2. पुढचं वर्गसमीकरण अवयव पद्धतीने सोडवा. बघा या ठिकाणी सोडवून दाखवलेले. चौथं, दिलेली अंकगणिती श्रेणी चं 24वे पद काढायचं आहे. ते आहे 104. पुढचं प्राप्तांकांची संख्या n 50 आहे. तर त्या माहितीचा मध्य काढायचा आहे. सूत्रात किंमत टाकायची आहे आणि त्याचं उत्तर येतं 25.3. प्रश्न तिसरा आहे, कोणतीही एक कृती पूर्ण करायची 3 गुणांसाठी. लॅपटॉपची किंमत आपल्याला काढायची आहे. दिलेल्या माहितीवरून 50,000चे 10% म्हणजे 5,000. लॅपटॉपची करपात्र किंमत 50,000 वजा 5,000 बरोबर 45,000. GSTचा दर आहे 18%. केंद्राचा कर आहे 9%. तर त्याची किंमत आहे 4,050. राज्याचा कर आहे 4,050. म्हणून लॅपटॉपची एकूण किंमत येईल 53,100. पुढचं कृती पूर्ण करा. बघा या पद्धतीने हे उदाहरण सोडवायचे. K बरोबर -7. त्यानंतर B बघा, 2 उपप्रश्न सोडवायचे 6 गुणांसाठी. 2 संख्यांमधील फरक 3 असून मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज 19 आहे. तर त्या संख्या शोधायच्या आहेत आणि त्या संख्या आहेत 5 आणि 2. दुसरं 12 वर्षाची एकूण गुंतवणूक आपल्याला विचारलेली आहे सचिनची. ती आहे 1,92,000. तिसरं उदाहरण संभाव्यता काढायची आहे. नैसर्गिक संख्या 5/6 आणि पूर्ण संख्या 6/6 येईल. त्यानंतर आयताद्वारे सामग्री दर्शवायची आहे. आलेख पेपर आपल्याला हा आलेख काढायचा आहे. पुढचं कोणतेही 2 उपप्रश्न सोडवायचे आहेत 8 गुणांसाठी. पहिले एका वर्गसमीकरणाच्या 2 मुळांची बेरीज 7 आणि त्यांच्या घणांची बेरीज 91 आहे. तर ते वर्गसमीकरण कोणते? या पद्धतीने उदाहरण सोडवा. बघा या ठिकाणी दुसरं उदाहरण, श्रीमती तेजस्विनी यांनी एका कंपनीचे 80 रुपये दर्शनी किमतीचे 100 शेअर्स 900 रुपये बाजारभावाने विकत घेतले. तर प्रति शेअर 0.5% दलाली व दलालीवर 18% GST दिला. तर 100 शेअर्ससाठी एकूण गुंतवणूक किती रुपये केली? ती आहे 90,000. गुंतवणुकीवर दलाली किती? 450 रुपये आणि दलालीवरील GST किती? 81 रुपये. आणि 100 शेअर्ससाठी एकूण किती रुपये खर्च झाले? ते 90,531. 90,531. तिसरं, शाळेतील 105 विद्यार्थ्यांनी पूरग्रस्तांसाठी जमविलेल्या निधीची वारंवारिता सारण दिली आहे.
त्यावरून जमा केलेल्या निधीचा मध्यांक काढा. बघा, तो मध्यांक या पद्धतीने काढायचा आहे. तो येतो 28, 30 आणि 105. या पद्धतीने उदाहरण सोडवायचे आणि पैकी गुण घ्यायचे आहेत. पुढचा प्रश्न 5वा. कोणतेही एक प्रश्न सोडवा. एका शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेत येण्यासाठी वापरलेल्या विविध वाहतूक साधनांची निरीक्षणे सारणीत दिली आहेत. त्यातल्या वाहनांचा प्रकार आहे सायकल 35% विद्यार्थी, बस ए, रेल्वे 2A आणि रिक्षा 20. त्यावरून एची किंमत आपल्याला काढायची आणि वृत्तालेख काढायचा आहे. तर ती एची किंमत आहे 101.67. दुसरं, प्रत्येक गटातील विद्यार्थी संख्या काढायची आहे, गट ए आणि बीची. याप्रमाणे उदाहरण सोडवा. आणि गट ए मध्ये 7 विद्यार्थी आहेत आणि गट बी मध्ये 5. अशा प्रकारे त्याचं उत्तर येतं. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणित भाग 1ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली आहे. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.